नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ आणि तुम्ही बघत आहात पोलखोल. शेवटी झरंगे पाटलांनी निर्णय घेतला. मराठा आरक्षणात राजकारण नको. मी कुठल्याही राजकारणाच्या पक्षातही हस्तक्षेप करणार नाही किंवा मराठा आरक्षणाचा बळी जाऊ देणार नाही, असं मनोज जरांगे पाटलांनी आपल्या मराठा समाजातील व्यक्तींना सांगितले. जिथे मराठा उमेदवार उभे राहणार असं सांगण्यात येत होतं, तिथे मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला उभं राहायचं असेल तर राहा आणि नक्कीच तुमच्या ज्यांना पाडायचं आहे त्यांना नक्कीच पाडा, असं देखील मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं. पण कुठेतरी राजकारणामुळे मराठा आरक्षणाचा बळी गेला असता, असं देखील मनोज जरांगे पाटलांनी ते सांगितलं आणि हाच बळी नक्कीच पडला असता. पण आता मनोज जरांगे यांची सावरता बघता कुठेतरी मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा लोकांच्या मनामध्ये जिवंत ठेवल्याचा दिसून येत आहे. त्यामुळेच कुठेतरी चर्चा जी होणार होती की मराठा उमेदवार उभे राहतील का की नाही, आता ती चर्चेला कुठेतरी खंडणी मिळाली दिसते. आता जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी हे मराठा आरक्षणाचं केंद्रस्थान मानलं जात होतं. आता इथूनच जालना मतदारसंघामधून मंगेश साबळे नावाची व्यक्ती ही उभी राहणार म्हटल्याचं चर्चा होती. आता मंगेश साबळे हे गेवराईतील सरपंच, पण नाव चर्चेत आलेले मराठा आरक्षणानंतर त्यांचं हे उग्र रूप नक्कीच लोकांनी बघितलं. त्या बाबतीमध्ये त्यांनी जे सदावर्तीवरती हल्ला केला किंवा त्यानंतर जे आंदोलनं केली, गाडी पेटवली, यानंतर मंगेश साबळे हे जालना जिल्ह्यामध्ये चर्चेत आले. त्यामुळेच आता मंगेश साबळे हे रावसाहेब दानवेंना किती प्रमाणात जालना जिल्ह्यामधून टक्कर देतील किंवा जालना मतदारसंघामधून परिणाम लढत देतील का बघणे योग्य असेल. आणि कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांचा निकाल लागण्यासाठी कुठपर्यंत मंगेश साबळेंचा निकाल हा निर्णय ठरू शकतो, त्यामुळे कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर नक्कीच करा. जय महाराष्ट्र पब्लिक. आणि